साक्षात् परब्रह्म परब्रह्माय तस्मै श्री गुरुवे नमो नमः। गुरुदेव दत्त श्रुत्वा कमण्डलूकरे तर्कमालिकं कोपिनो देवशास्त्रमुखत्रिकेशवं नित्यैव सौदुम्बरचायी प्रियरे श्रीदत्तात्रेया शरणं मम ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञान मूर्ति दंडादित गगन सदृश तत्वमशादे कलक्षण मलमचल सर्वादि साक्षीभूतम भावातीत त्रिगुण रहित सद्गुरु तम नमामि। काशया वस्त्र कदंड धारणम वायरला परपंदे हा माईक जवळ का घ्या ना बाबा इकडला जवळ ते बाहेर आवाज पण जवळ आज श्री गुरुदत्तात्रेयाची जयंती निमित्ताने आपण दरवर्षी जो कार्यक्रम करतो तोच यावर्षी आपण या कार्यक्रमाचे सांगता पूरी करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आणि आजचा जो विषय आहे गुरु चरित्राच्या अनुषंगाने घेतलेला आहे तो असा आहे गुरुचा बोध उपदेश एकच वचन। श्री गुरु दत्तात्रेयांनी दिलेले वचन असं आहे की ते गुरु उपदेश हा आपल्या शिष्याला करत असतात आणि गुरुचा उपदेश हा शिष्यासाठी फार महत्वाचा असतो। त्यातून गुरुने शिष्याला केलेला बोध उपदेश हा सर्वसामान्यापासून भक्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गुरु करत असतात। म्हणून या ठिकाणी गुरु असं म्हणतात श्री गुरु दत्तात्रेय गुरु माये ममतेचा पाजर भक्तासी साचार ईश्वाचा संसार परिअंकार नसे चित्ती। जेव्हा श्री गुरु दत्तात्रेय सांगतात आपले गुरु आपल्या शिष्याला जेव्हा बोध आणि उपदेश करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनुलेश कुठंच अहंकार नसतो आणि अहंकार न ठेवता आपल्या शिष्याची तळमळ कशी करते त्याबद्दल ते या ठिकाणी थोडस त्यांनी विवेचन केलेलं आहे। स्वय विश्वरूप भोवनी आपण साधिती कल्याण जगताचे मोक्ष रूप हाती घेऊन संपत्ती ज्यांना लागे देती भक्ती बनते। पण ती केव्हा दिल्या जाती त्या श्री गुरु दत्तात्रेयाच्या 2 झोळ्याचा असा अभ्यास आहे की एका झोळीमध्ये श्री गुरु दत्तात्रेय म्हणत्या आम्ही भिक्षा मागण्यासाठी झोळी केलेली आहे आणि दुसरी झोळी जी आहे ती भस्माने भरलेली आहे। त्या भस्मयुक्त शक्तीमध्ये असं काही या जगाला देण्यासारखं आहे की माझ्याकडे ती संपत्ती आहे ती विश्व व्यापून आहे। पण तो घेणारा सशिष्य पाहिजे त्याची निष्ठा पाहिजे त्याला बोध उपदेश घेण्याची जरूर आणि गरज असायला पाहिजे। मग ते भक्तिपंथी आम्ही त्यांना हे पोहोचत असतो। हे पोहोचत असताना आमच्या जीवाची तळमळ फार वेगळी आहे। जसं व्यालेली गाय आपल्या वासरासाठी संध्याकाळच्या वेळेस जशी हंबरते सकाळीच हंबरते त्याचप्रमाणे माय जशी मुलासाठी तळमळते त्याच पद्धतीने गुरु देखील आपल्या शिष्यासाठी सारखी तळमळ करत असतात। म्हणून या ठिकाणी गुरुने शिष्याला उपदेश कसा करतात आणि शिष्याला बोध आणि उपदेशाचं ज्ञान कसं प्राप्त होतं याबद्दल श्री गुरु दत्तात्रेयाने जे काही माझ्या स्मरणात आणून दिलं ते या ठिकाणी मी लेखन केलेलं आहे। जनाला देती भक्ती पंथे भक्तीचे भूषण मस्तके धारण करी नारायण स्वामी म्हणे अशा गुरु शरण जा की गुरु माय ममतेचा पाझर आहे। आणि हा गुरु जर ममतेचा पाझर असेल तर शिष्याने किंवा भक्ताने आपल्या स्वार्थासाठी नाही आपल्या हितासाठी आपल्या मोक्षासाठी याचा ठेवा सगळ्यांनी श्रवण करावा मनन करावा आणि त्या पद्धतीने आचरण करा म्हणजे या मनुष्य जीवाचं कल्याण कसं होतं
श्री गुरु दत्तात्रय म्हणतात 84 लाख येऊनी फिरून मनुष्याला नरदेह येतो आणि नरदेह आल्यानंतर नरदेह असा श्री गुरु दत्तात्रय म्हणत्या सर्वात श्रेष्ठ आहे, दुर्मिळ आहे. हा अहोरात्र कष्ट म्हणजे व्यापना सहन करून मिळतो. जसं प्रत्येक येवणीमध्ये जन्म घेत असताना त्या गरोदरपणापासून त्या अपत्याला किती वेदना होत्या आणि त्या वेदना तो सहज विसरून जातो आणि भक्ती मार्ग सुद्धा विसरतो. म्हणून ते त्याची आठवण करून देत्या की मनुष्य जन्मामध्ये जेव्हा गर्भवासना होत्या तेव्हा त्या स्त्रीला आणि त्या बालकाला किती वेदना होत्या आणि या वेदना होऊन त्या भगवंताला तो गर्भामध्ये आपले सतत हात जोडून विनंती करत असतो आणि मग त्या कलीचा वारा लागल्यावर तो विसरून जातो. कारण तो जन्माला आल्यावर कधी म्हणतो कधी कधी म्हणजे टाहा फोडून रडतो. तेव्हा तुम्ही आपण सर्वसामान्य अबोध आपण काय करतो त्याला कुठल्या तरी देवाचा भस्म लावतो का रडतं म्हणून. कोणी बाबा जन्माला आला का, कोणी आई जन्माला आली का, दादा आहे का, अण्णा आहे का, पण त्याचं त्याला दुःख काय होतं की ह्या ठिकाणी आपण भोग भोगायला आलो म्हणून ते बाळक रडत असतं. आणि की आपण त्याच्या नावाचे सखारामला पेढे झाले, मुलगा झाला पेढे वाटतो, तुकारामला मुलगा झाला पेढे वाटतो, मुलगी झाली जिलेबी वाटतो. पण ते टाहो पडून का रडत्या तर ते म्हणत्या हा भोग भोगायला आलो आहे हे चुकणार नाही म्हणून जो भोग भोग येत असताना ते रडतं आणि आपण त्याच्या विरोधात गरबी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड इतकं त्रास राहतो. सगळं येतं आपल्याला ऐकायला भेटलं. हा टाहो फोडीत असताना आपण त्याच्या नावाचे पेढे वाटतो पण त्याला भोग भोगण्याचे दुःख होत आहे म्हणून ते रडतो. जेव्हा मनुष्य आपल्यातून जातो मरतो तेव्हा ते म्हणतो एका परचं सुटलो आणि आपण जेव्हा रडतो ते म्हणतो मी या दुःख भोगातून सुटलो आणि आपण तू आम्हाला सोडून जातो असं म्हणून रडत असते. पण हे सगळं श्री गुरु दत्तात्रयाच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हणत्या ही वेळ परत येणार नाही, मनुष्य जन्म परत आहे की नाही हे तुम्हाला आणि मला देखील सांगता येणार नाही. म्हणून हीच वेळ आहे भगवंत भक्ती करून आपल्या देहाची सोडणूक करा. म्हणून त्यांनी या ओळीतून असं म्हणलेलं आहे जे ते गुरु माय ममताचा पाचल तेची गुरु आपल्याला मनुष्य जन्माचे कल्याण व सार्थक करून देऊ शकतात. त्याकरिता गुरुची भक्ती भावाने सतत आपण कल्याण केल्याने आपण भगवंत परमात्म्याच्या सानिध्यात राहू भक्ती मनोभावे करा. म्हणून हा बोध आणि उपदेश श्री गुरु दत्तात्रय आपल्या भक्त परिवाराला आणि शिष्याला सांगत आहे. मनुष्य जन्मात परमात्मा आपलासा करण्यास विलंब वेळ लावू देऊ नका. नुसता आपला करून थांबू नये, भगवंत आपला करून थांबू नये. काय नाही आता ते माझ्या संग चांगलं बोल राहिले, ज्ञानी पुरुष आहे, पंडित आहे, विज्ञानी आहे, ब्रह्म सनातन आहे, ब्रह्म सनातन असून ब्रह्म ज्ञानाची भरपूर माहिती आहे असा मी गुरु केला असं म्हणून तुमचं काही कल्याण होणार नाही. तर त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे भगवंताचा ते म्हणलं त्याला आपलं करून चालणार नाही. तुम्हाला हे लोक जे समजा गुरु होत्या ते फक्त तुम्हाला ज्ञान आणि बोध करतील, उपदेश करतील, अशा मार्गाने जा. पण जेव्हा ते ज्ञान तुम्हाला आम्हाला सामान्याला मिळत तर तिथं थांबू नका. ते म्हणतात जन्मोजन्मीचे नाते भगवंताशी व्हावा ही प्रार्थना करा, अशी भक्ती करा की जगाने तुम्हाला निराजिरा म्हणायला पाहिजे, जगाची कुठली लाज उरली नाही पाहिजे अशी भक्ती करा. तर जन्मोजन्मीचं नातं त्या भगवंताशी करायचं. अशी भक्ती करावी की परमेश्वर युगे आपलाच व्हावा. यासाठी अधिक गुरुच्या उपदेश बोधाचे ज्ञान प्राप्त करावे. बोध उपदेशाचे ज्ञान बऱ्याच भाविक भक्तांना नसते. भक्ती करत्या मंदिरासमोर जातील, पादत्रय काढतील, हात जोडतील, त्याच्या बाजूला कोणी जर समजा ओळखीचा जर उभा असत तर ते हात जोडताना तो म्हणतो काल रात्री तुमच्या राळातले
डामडो चालू होता, काय भानगड होती. आणि ते भगवंताचं म्हणणं असं आहे, देवाची येद्वारी उपाक्षण बरी तेने साधन साधिले मुक्तिचारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कारण ते म्हणते क्षणभर का होईना असा निवंत होय माझ्या समोर आणि तुला मी दिसतो आणि तू मला दिसतो, असंच झालं पाहिजे भक्तीचं दर्शन. पण आपण तसं करीत नाही, तेव्हा भगवंताला सुद्धा आपला राग येतो. मग ते काय म्हणतं माहिती का, तुमच्यात ते घंटा उंच बांधलेला असतो, हात पुरत नाही जागा, थोडीशी जंप मारावं लागते. मग ते भगवंत मधून म्हणतो उचले तटंगणम हालित लिंगम भजे गोविंदम गोपाल. आला तर घंट्यावारी, गेला तर घंट्या. देव प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ काय. म्हणून त्याच्याकरता भगवंताने असं म्हणलेलं आहे की बघा क्षणभर तुम्ही असं स्तब्ध व्हा आणि माझं स्मरण असं करा जेणेकरून तुमच्या स्मरणामध्ये मी दिसल आणि तुम्हाला मला तुम्हाला पाहता येईल. नाहीतर रावणाचा एक श्वासोश्वास आणि तुमचं पुरं आयुष्य आहे. मग तुम्ही आले काय जन्माला, नाही आले काय. जन्मी आला याला पाणी वाहून गेलं. मुक्तेच्याकरिता गुरुमुखे भगवंत भक्तीबद्दलचे ज्ञान घ्यावे. मग मनुष्य आत्मा आनंदी होऊन भगवंत भक्ती मार्गाचा स्नेह होतो, त्याला आनंद होतो. मग आपण केलेली भक्ती वाया जात नाही. पण बाह्य भक्तीचा स्वीकार करू नका. की बाह्य भक्ती अशी आहे की तात्पुरती आहे, तिला वेळ नाही, टाईम नाही. एक पाय चप्पल मध्ये आहे, एक बाहेर काढलेला. कधी कधी त्या चप्पल बुटावर पाय ठेवून तो दर्शन करतो, म्हणजे त्याला भगवंताची भक्ती करायचं साधन मिळालेलं नाही. त्याला माहिती आपण हे दर्शन करीत असता आपली चप्पल कोणी चोरून नेली, म्हणजे त्याचा जीव संसार प्रपंचामध्ये आहे, मोह आहे, ममतेमध्ये आहे. म्हणून भगवंत त्याच्या भक्तीचा स्वीकार करीत नाही. इतरांना असल्या बाह्य मार्गाने नेऊ नये. बाह्य भक्तीपासून दूर राहावे. अंतर्यामी भक्तीपासून भगवंत दूर जात नाही. जे हातून जे तुम्ही भक्ती कराल म्हणून राहावे तर भगवंताला तुमचा ऋणी म्हणून तिथंच उभं राहावं लागतं, तिष्ठावं लागतं. पण तुम्ही जर बाह्य भक्ती करीत असाल तर तुमचं मन विचित्र आहे. आणि म्हणून सर्वप्रथम ही देव भगवंताची भक्ती करताना मन आपलं करा, त्याला ताब्यात ठेवा, 6 विकार मनातले काढा आणि मग साधन साधवा. हे असं साधन जर साधल्या गेलं तर भगवंताला तुम्ही जेव्हा जेव्हा यावा द्यावाल तेव्हा तेव्हा तो तुम्हाला माझे भक्त गाती जेथे नारदावी उभा तेथे, तेव्हा तुम्हाला भगवंत साक्षात दर्शन देतो. दूर जात नाही, तो भक्तापास तो करतो. याच विश्वासाठी गुरुच्या मुखातून बोध उपदेशाचे पालन करा आणि आपल्या भक्तीचा भान भगवंतापर्यंत गुरु देत असतात. आंतरीचा भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्ती मार्ग. अशा पद्धतीची भगवंत आपली भक्ती घेतो. कसा आपल्या आंतर्य आत जो आपण जो आतून आवाज देऊ त्याचा भाव भक्त भगवंत घेतो. तो भगवंताला हात जोडता त्याला भगवंताला कळतो याची खरोखर निष्ठा आहे आणि याच्या भक्तीचा स्वीकार करायलाच पाहिजे. सुलभ साधन भक्ती मार्ग भक्ती विधान योग साधने दुर्घट. जर भक्ती तशी केली, अंतर्यामी भक्ती केली तर रिद्धी सिद्धी वाट शोधली. आणि मग ते तुम्ही जे बोलते ना रिद्धी सिद्धी उपाधी निधी हे तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ज्यांना हे पोहोचतं त्याचा सदुपयोग करता येत नाही. ज्यांनी सदुपयोग केला तर भगवंताला माहिती आहे करेल का नाही. तेव्हा ही जे रिद्धी आहे सिद्धी आहे, सिद्धीची एकच कळा मिळते आणि एका सिद्धीला 24 कळा आहे आणि अशा 8 सिद्धी आहेत. तशा अनेक आहेत पण ह्या मुख्य 8 सिद्धी आहेत. ह्या सिद्धी योग्याला मिळत्या पण त्याचा स्वीकार करतो का नाही हे त्याच्या मनावर असतो. आणि त्याच्याकडे जर त्या सिद्धी अवगत आल्या सहज आल्या तर त्याचा सदुपयोग आणि दुरुपयोग तो कधी करीत नाही. पण ज्याला ह्या मिळवता आल्या मिळवून घेतल्या तो त्याचा दुरुपयोग करतो.
रिद्धी सिद्धी त्यांची वाट पाहते अशा खऱ्या भक्तीची. भाविकाची चिंता आहे भगवंत सुखे पावे ते पहिलं पार. तुम्हाला पहिलं पार ते या तुमच्या भक्तीमुळे नेत्या म्हणजे मोक्षाला नेत्या. कारण त्यांनी म्हटलेलं आहे हे जेव्हा साधन साधायचं असेल, हे मोक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय पाहिजे? ज्ञान. म्हणून तुम्हाला जर ज्ञान प्राप्त जर करायचं असेल तर त्याचा मार्ग सोपा करावा लागतो. मग तो सोपा मार्ग जर झाला तर तुम्हाला संसार प्रपंचातून निवृत्त व्हावा लागेल. संसार प्रपंच जर निवृत्त झाले तर पहिले पार मुक्ती आहे आणि तो तुमचा मोक्ष आहे. पण हे ज्ञान ज्याला प्राप्त होईल त्याला कळलं. ज्याला हे ज्ञानच प्राप्त नाही झालं ते रिद्धी सिद्धी मोक्ष कसं प्राप्त होईल, कोणाला भेटावा आणि तो काय देईल, त्याच्याजवळ काय आहे, त्याला काही येतं का, त्याला काही समजतं का? उपाधी जवत्या प्रमाणांनी मन नाही ते जरी प्राप्त झालं पण तिथं मन जर स्थिर नसेल तर थांबू शकत नाही. म्हणून हे सगळं करायचं असताना स्वामी म्हणे येते भावाची प्रमाण ओळखावी पुन गुरु मोठे. आपला भाव हे प्रमाण आहे आपलं, भगवंतापर्यंत पोहोचलो पण तरी सुद्धा गुरुच्या मुखातून त्याचं प्रमाण ओळखायला पाहिजे. पण गुरुने समजा अनुभव सांगितला आणि तो आपण जर प्रगट रूपे अंतर्यामी भक्ती केली तर याचं प्रमाण स्वतःला कळतं आणि गुरुच्या मुखातून ऐकायलाच पाहिजे. येथे भक्तिभावाचं प्रमाण असतो नसता गुरु मुखातून आपण केलेली भक्ती पूर्णपणे गुरु मुखातून ऐकण्यास मिळते. ज्या गोष्टीचे ज्ञान मनुष्य जीवाला होते ते फक्त गुरुचरणातून निघालेल्या ज्ञानगंगेतून. म्हणून गुरु करावा लागतो मनुष्य द्याला आणि तो गुरु करीत असताना गुरु सगुण आहे की निर्गुण आहे की त्याच्यात हा उगुण आहे. अनुभव आले अंगा तुमच्या म्हणून जगात दाखवू तुकाराम महाराज. सगुण निर्गुण गुणाचे तुम्ही काही तुमचं सांगू नका. हे तरी गुरु दत्तात्रेयाचं चरित्र आहे. हा तुमच्या वैष्णवांचा कुठला अनुभव नाही. तुम्ही कुठल्या वापरू नका. तुम्ही ऐका. प्रवचन होऊन द्या तुम्ही नंतर बोला. तुम्हाला जितकं ज्ञान एक वेळेस बसा माझे आक्षेप न करू तुम्ही माझी. आणि तुम्हाला जर नसल तर तुम्ही ज्याला तुमचं श्रेष्ठ म्हणत्या वैष्णवांना त्याला आणून बसवा. इथं वाद नाही. प्रवचन शांत बस बाबा. प्रवचन वाद नाही. प्रवचन तुमच्याकडे किती वय असत त्याच्या पलीकडे वय आहे माझं. पण मला वाद नाही घालायचं. प्रवचन श्री गुरु दत्तात्रेयाच्या नावे चालू. म्हणून श्री गुरु दत्तात्रेय असे म्हणले काय म्हणता गुरु चरणातून निघालेल्या ज्ञानगंगेने परंतु ती ज्ञानगंगा आपल्या मस्तकावर धारण करण्याची शक्ती गुरुचरणातूनच असायला पाहिजे. ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला आपल्या जवळ असतात पण गुरुच्या बोध उपदेशाशिवाय बोलू नये. आहे आपल्याकडे सगळ्याकडे ज्ञान आहे. असं नाही का तुम्हालाच वया पाठ आहे. इथं बसलेल्या अनेक भक्ताला वया पाठ आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे गुरुमुखातून ऐकणं गरजेचं आहे. आणि जो गुरुमुखातून ऐकतो त्याचा संकल्प आता सांगितला आंतर्य भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्ती मार्ग. ते कसं साधन आहे? गुरुमुखातून. आणि मला इथं बसून बडबड करायची काही गरज नाही. तुम्ही सगळे भाविक भक्त आहे. तुमच्याकडे ओव्या आहे. भगवंताच्या भक्तीचे सगळ्याला ज्ञान आहे. मग तिथं मला का बसावं लागलं तर गुरुमुखातून ऐकावा, श्रवण करावा, अध्ययन करावा आणि आपल्याकडे असलेली कमी जादा शक्ती ही प्राप्त करावी. गुरुच्या बोध उपदेशाशिवाय नाही गुरु सेवा हे आपले पहिले ध्येय असावे लागते. गुरु ही खरी शिष्याची माय असते. ती जगाचे कल्याण करण्यासाठी सतत तळमळत असते. जणू व्यालेली गाय
आपल्या वत्सासाठी तळमळत हंबरडा फोडते, तसे गुरु देखील ज्ञान देण्यासाठी सतत तळमळत असतात. पण ते गुरुदत्त म्हणतात, सर्व पशु पक्षीयांना मानवास भक्तास भक्ती करण्याचा आनंद आहे. फक्त फरक हा आहे, सर्व जड जीवाला भक्ती करावा लागेल वाटते भगवंताची, आणि ते वाचारहित आहे, वाचा विरहित. ज्याला वाचा आहे तो भगवंताकडे आपला कळवळा करू शकतो, पण ज्याला बोलण्याची शक्ती वाचा नाही तो भक्ती करतो, पण त्याच्या भक्तीचा सदुपयोग झाला का दुरुपयोग झाला हे त्याला कळत नाही. म्हणून श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, हे गुरु असे आहे व्यालेले काही जसं आपल्या वत्सा करता वासरा करता हंबरडा पडावा, तसंच गुरु तळमळत असते आपल्या शिष्याला बोध देण्यासाठी, उपदेश करण्यासाठी. श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, सर्व पशु पक्ष्यांना मानवास भक्तास भक्ती करण्याचा आनंद आहे, पण भक्ती मार्ग खऱ्या अर्थाने समजून घ्यायची गरज आहे. ते जर समजला नाही तर आपलं ज्ञान व्यक्त नाही. त्या भक्ताची नवलाई अद्भुत आहे, पण जया सद्गुरू असेलच रेट मोठी दाखविलं ते तिची वाट. फक्त गुरुगण आहे, जनगुरु मन गुरु ब्रह्म सनातन गुरु, जे गुरुच गुरु. पण गुरु श्रेष्ठ असायला पाहिजे, म्हणून तोच त्या भक्तीचा मार्ग दाखवू शकतो, प्रत्येकाला त्याचं ज्ञान देऊ शकतो, अज्ञानाला सज्ञान करू शकतो, त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवू शकतो ज्याला. तेवढंच सांगायचं आहे, मी तो नाही, मी एक तुमच्यासारखा पामर आहे, तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला अहंकारानं सांगायची वेळ आली, माझ्याकडे 42 शिष्य आहे. मी जे जे करतो ते इथं मी बसून करेल. मी जे तुमच्या संग बोलत, तुम्ही माझ्या शिष्याकडे जा, तिथं त्याला विचारा तुमचा गुरु काय बोलला माझ्या संग, तो डिटेल तुम्हाला एक एक शब्द सांगाल. ही तळमळ माझी आहे, कारण मला हे ज्ञान माझ्या गुरुनं शिकवलं, आणि मी माझ्या जन्मात 7 गुरु केले. 7 गुरुचा उपदेश आणि बोध मी माझ्या शिष्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून या ठिकाणी जे मीच लिहिलेलं वाक्य आहे ते माझ्या शिष्यासाठी भक्तासाठी लिहिलेलं आहे. म्हणून ही वाट सापडायला नवलाई अद्भुत आहे, पण जया सद्गुरू असेल श्रेष्ठ तोची तेथील भक्तीची दाखवेल खरी वाट, नाहीतरी कधी साधवतील ती भक्तीची वाट. जर त्याला घ्यायची जर नसल ती वाट सापडणार नाही, पण त्याला बी तळमळ असेल भक्तीची वाट घेण्यासाठी, तर तो हे साधेल. नसता काय होईल, साधवता आली नाही तर तेव्हा असाधक त्या भक्ताची चावटी वटवट करिता टीका निंदा तो करी. जर त्याला पूर्णपणे जर नसल तर त्याच्या तोंडातून मुखातून काय निघत, वटवट निंदा. त्याला भक्तीचा लाभ मिळत नाही. जर का श्रेष्ठ गुरु लाभला तर ब्रह्मरंध्रापासून करू लागते. आता येतो ब्रह्मरंध्र म्हणजे काय सांगता येईल. हे 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था जीवनात सुषुप्ती अवस्था आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे. प्रत्येकाला स्वप्न पडत्या का, आणि स्वप्न पडत असताना त्याचं मन जर भ्रमित असत तर त्याला स्वप्न विचित्र पडत्या, सुखदुःखाचे पडत्या, लोकांच्या घरात शिरण्याचे पडत्या, कुठं तरी तो असं वाईट कामाला गेल्याचे पडत्या. त्याला म्हणत्या सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे झोपेत जागृत राहणं, झोपेमधून जागे असणं. जर जागे नसत आणि स्वप्न जर पडत असत तर तुम्हाला सकाळी जर तुम्ही म्हणले व मला घाण स्वप्न पडलं आणि समोरच्याला समोर आलं, त्याने विचारलं काय स्वप्न पडलं, ते तुम्हाला ध्यानात नाही राहिले. ऐकायला येतं ना, ध्यानात नाही राहिले. आणि जेव्हा ते म्हणतं मला असं स्वप्न पडलं, डिटेल सांगतं, तेव्हा त्याला ते सांगता येतं. त्याचे 2 धागे. एक, जेव्हा आत्मा हा जर शरीरात झोपेला असत आणि मन जर विचित्र भ्रमित झाला असत तर ते काय घडलं रात्री त्याला सांगता येणार नाही. पण जेव्हा आत्मा जागृत असत आणि
पडलं असं तर तो आत्मा सकाळी तुम्हाला सगळ्याला सांगतो मला असं सोडणं मला म्हणजे कोणाला आत्म्याला. आणि आपलं शरीर कसं आहे, मन आणि आत्मा यांच्या सांगडीनं शरीर आहे. मग दुःख कोणाला आहे तिघामध्ये? आत्म्याला आहे का मनाला आहे का शरीराला आहे? कारण त्याला याचा दोन्हीचा बोजा आणि केलेल्या कृतीचा बोजा त्याला सांभाळावा लागतो. म्हणून हे शरीर तुमचं नाशिवंत आहे, हे कधीही लयाला जाणार आहे. म्हणून आत्मा म्हणत नाही. तिथं ऐकलं ना, आत्मा तिथं मन आहे. ज्या ज्या कुडीमध्ये प्रवेश करेल त्या त्या कुडीमध्ये तो आत्मा आणि मन जाणारच आहे. फरक काय आहे? आज आपल्या अंगात नवे कपडे, बरोबर आहे, आणि हे जीर्ण होणार आहे, फाटणार आहे, मळणार आहे, तेव्हा हे कपडे आपण टाकून देणार आहे, नवे कपडे घेणार आहे. असंच आपल्याला 84 लाख योनीच्या या फेऱ्या माराव्या लागत्या. 84 लाख योनी फेऱ्या कोण मारवतो? तर श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश. उत्पत्ती स्थिती लय, कपडा फाटला लय, स्थिती तो धुवून धुवून घालायचा स्थिती, आणि उत्पत्ती आवडला तो शिवायचा. बरोबर आहे. पण तिथे त्यांच्या आवडीचा आहे, तुमच्या नाही. हा त्रिवेणी चालना आहे. ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी चालना आहे. तुम्ही एखादा जर मेलं आणि त्याच्या प्रेताबरोबर स्मशानभूमीला गेले, त्याला अग्निदहन केलं आणि मग तिथं ठगे किंवा 2 शब्द बोला, तेव्हा ते आपल्यातला हिरा गेला. त्यांना अर्ध गाव परेशान केलं, हा हिरा गेला म्हणून, आहे की नाही? अरे गेला कुठे? स्वर्गात जाईल, त्याला शांती मिळो, त्याच्या देहाला शांती मिळो, त्याला चांगली जागा मिळो, त्याला पद मिळो, हे आपलं पाक. इथं तुम्हाला सोडून मृत्यू लोकात नाही. कारण तुम्ही मनुष्य जन्माला आले, तुम्ही काय केलं नाही केलं, पहिलं म्हणलं बोलायला आपल्याला वाचा दिली बाबा, काय केलं नाही केलं हे पाठीमागचं सांगू शकतो, तो कसा होता काय होता, बरोबर आहे. आणि मग तो दुसऱ्या पिढीत गेला, दुसऱ्या जन्माला गेला. तो स्वर्गात गेला का? जाऊ शकत नाही. मग ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिवेणी चालणार. जसं एखाद्या चालणावर जर तुम्ही धान्य टाकलं आणि ते खडे एका बाजूला पळाले, ते कचरा एका बाजूला पळाला आणि धान्य राहील, बरोबर आहे. तर तुम्हाला कसं त्या धान्यासारखं निर्मळ व्हावं लागेल, तेव्हा तुम्हाला पुढे स्वर्ग दीर्घ आहे. तिथे जाताना तुम्हाला 16 आश्रम ओलांडायचे. 16व्या आश्रमामध्ये यम साधनाच्या द्वारावर उभे केलं जाईल. चित्रगुप्ताकडून तुमची फाईल काढल्या जाईल आणि त्या फाईलप्रमाणे तुम्ही केलेलं पाप पुण्य, आणि मग त्या आश्रमात जर पुण्य वाढा भरलं तर तुम्हाला भगवंताचं भक्तिपूजन काय जे असेल ते तिला कर्म केलं जाईल. आणि मग तुम्हाला जन्माला जाण्याआधी स्वर्गात कुठेतरी ठेवण्यात येईल. आणि जेव्हा जन्माला जाण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही परत खाली या. तोपर्यंत आपण इथे मासा झाला, सासा झाला, उंदीर झाला, डुक्कर झालं, कुत्र झालं, बैल झाला, गाय झाली, हे जन्म आपले. मग स्वर्गात कधी गेले तुम्ही? स्वर्ग नाही आपल्याला भगवंताची अशी भक्ती करावी लागेल तेव्हा पुढे पाय ठेवता येईल. तोपर्यंत आपल्याला स्वर्गात कुठं काही नाही, स्वर्ग नाही. आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करावं लागेल. ते गेले, तुकाराम, नामदेव महाराज, जाण्याबाई, जे काही होऊन गेले, त्यांची कीर्ती आहे चंद्र सूर्यामध्ये, ते स्वर्गाला गेले. ऋषी मुनी गेले, त्यांनी पुण्य केलं, त्यांनी कीर्ती केली. आपली कीर्ती कुठे सांगावं? दावा झाल्यावर आपल्या पाहुण्याला विचारावं, आपले तुकाराम पाटील कशा काय आठवण कुठले म्हणते त्यांचं शिवचे गेलो, पण त्यांचं नाव नाही द्या. आपली कीर्ती संपली. मग आपण काय करायचं? भक्ती करायची. भक्तीच्या द्वारावर आपल्या द्यायचे स्वरूप करायचे. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरु करायचे. गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणून निर्गुण निरामय निराभास आहे ते आपणास आपल्या आपणावयास कोणाचेच बळ चालू नाही. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराभास आहे, निर्भय. हे सगळं काही हात धुतलेलं आहे, पण आपलं काहीतरी बळ चाललं का?
की तुमचे पाय सोडणार नाही, मला पुण्य द्या. पाप पुण्य तुम्ही केला तुम्हाला भोगायचं, म्हणून मनुष्य जन्म हा भोग भोगण्यासाठी चाललेला आहे. कोणाचे बळ चालत नाही. हे अद्भुत फक्त श्री गुरुनी अनुसया माते सांगितले. हे जे रहस्य आहे भगवंत त्यांनी आपल्या आईला सांगितलं. आईला कसं सांगितलं? श्री गुरु दत्तात्रयाने आपल्या आईला बोध उपदेश केला. त्या बोध उपदेशातून सांगितलं. ते काय सांगितलं? सांगायचं काय कारण आहे? तसं ते सांगते. मातेशी सांगितले आतापर्यंत गुप्त बोध होते ते तुझ्या जवळ प्रगट केले. याचे कारण असे की जगाच्या उद्धारासाठी गुप्त ते उघड केले. उपयोगी आले पाहिजे. ते योगी संत साधू साठी हे देखील तुझ्यामुळे भौताकाचे हित होईल. म्हणून अनुसया माते हे जे गुप्त गुरु आहे भगवंताचं गुरु हे तुझ्याजवळ सांगितलं. त्याचं कारण असं आहे, जे माझे भक्त आहे, जे भगवंताचे भक्त आहे, त्यांना हे तुझ्या जवळ सांगितलेले गुरु तू प्रगट कर. म्हणून त्या अनुषंगाने तू त्याची भक्ती करतील आणि त्या भक्ती मार्गाने ते आपल्या त्याची सोडवणूक करतील. साधक साधतील गुरुसेवा त्यांना हा एक जणू धनाचा जणू लाभ आहे. पण श्रवण मनाने भक्तीची वाट मिळते. या भक्तिपंथाच्या वाटा फक्त ब्रह्मरंध्रातूनच मिळतात. ब्रह्मरंध्र आता तुम्हाला जसं सुशुद्धी अवस्था सांगितली बरोबर आहे. हे सांगत मी काय ब्रह्मरंध्र अशा पद्धतीनं सांगतो की जसं एक वारुळ आहे. वारुळ पाहिलं तुम्ही? वारुळामध्ये जसे मुंगी किती वेगानं खाली गेली आपल्याला माहित नाही, तर त्या मुंगीलाच माहिती आपण किती वेगानं गेली बरोबर आहे. आणि मग त्या तळाशी जाऊन ती काय करते, तिला काय आहे ते महत्वाचं. तिथं तळाला गेलेलं आहे ते घेऊन यायचं, पण त्याला टायमिंग दिला. म्हणजे हे ब्रह्मरंध्र अवस्था अशी आहे. त्या ठिकाणी ब्रह्म असतं, त्या ठिकाणी हा भगवंताचा शिष्य भक्त त्या ठिकाणी फक्त 1.5 सेकंदात पोहोचतो. 1.5 सेकंदात जाऊन वर येतो. जसं आता मी तुमच्या पुढे बसेल, तुम्ही मला प्रश्न केलेला आहे. तुम्ही काय प्रश्न केला की तुम्ही तुमचं नाव आणि गाव सांगितलं, पण तुम्हाला दुःख आहे हे नाही सांगितलं. आणि मी विचारलं तुम्हाला काय दुःख आहे, त्या ब्रह्मदेवाकडून तुमची माहिती आणून तुम्हाला एका सेकंदात सांगणार की तुमचं असं आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटतं. कसं काय याला कळलं? मला नाही कळलं. तो कोण बसेल तिथं? ब्रह्मरंध्र, ज्याच्याकडे हे ब्रह्मज्ञान आहे तो सांगतो आणि त्या पद्धतीचा इलाज केला जातो. ही दुसरी अवस्था आहे. तिसरी अवस्था तुरीय अवस्था आहे. ही तुरीय अवस्था त्याला समाधी स्थानावर बसावं लागतं. आपला आत्मा ब्रह्मांडात न्यावा लागतो. ते ब्रह्मांड मस्तकात आहे आणि मग तुमच्या वेदना काय आहेत त्या जाणून घेऊन तुम्हाला सांगायचं आहे. तशी चौथी अवस्था आहे. ती आतापर्यंत माझ्या ऐकल्या निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वराला दिली. ज्ञानेश्वराने आपल्या गुरुच्या डोळ्यांनी ती बघितली. तिचं नाव आहे नीलनयन. स्वतःच्या कधी डोळ्यांना ती दिसत नाही, गुरुच्या डोळ्याने दिसते. आणि मग ते जग ईश्वर आहे हेच त्याला दिसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वराने आपल्या समाधीचं स्थान मानलं होतं. म्हणून आपल्या भावंडाचं ऐकून 6 वर्ष थांबले. मग वयाच्या 22व्या वर्षी समाधीस्थ झाले. कारण हे जेव्हा मिळतं तेव्हा मग लोकात त्याला थांबा वाटत नाही. कोणी असो, कुठला योगी असो, त्याला जर ही नीलनयन अवस्था प्राप्त झाली तर या जगात राहण्याची खंत उरत नाही. जो कोणी या वाटाने भक्तीत येतो त्याने मन एक चित्त श्रवण मनन करावे. सेवेने गुरुची कृपा होते व गुरु भेटीने मार्ग सापडतो आणि इथेच ईश्वराची ओळख होते. तिथं वाद आहे, देवाच्या बाबतीत वाद आहे, ते लक्षात ठेवा. कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव लोक भेटले असतील. देव नाहीचे तुम्ही आहेत, तुम्ही उभ्या गात्या देव त्या असं कोणी पण बोलवतो.
मग देव आहे तर मला दाखव. मग दाखवण्याचं साधन आहे का तुमच्याकडे? नाही. त्याला दाखवता येईल का? त्याच्या पापुण्याकडे जावं लागेल तुम्हाला. तुम्हाला सगळे माझ्यासारखे तुमच्यासारखे दिसायला लागले, तुम्ही काय जाणणार त्याला? म्हणून देव हा एक वाद आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे ज्ञान. ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त झालं त्याला लोक देव म्हणतात. हे मान्य आहे का तुम्हाला? तर देव हे ज्ञान आहे. देव आहे, पण तो कसा आहे? जळी पाशाने सर्वत्र भरून उरलेला आहे. त्याने म्हटलेले माझा हात नाही, पाय नाही, नाही माझं डोळे नाही, माझं कान, हाडाचं काही एक संबंध नाही, मी लहान थोराला सांभाळ, आल्हाद झोक्यावर, असा देव पण होता. पण तो निवृत्तीनाथाने तो ओळखला. तो कुठं? त्र्यंबकेश्वरला चुकल्यावर गहिनीनाथाच्या मुखात. आणि ते म्हटले तुम्ही जर म्हणत्या देव जर हवेचा झोका आहे तर मग तो मला दिसल. ते गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दाखवलं. गहिनी प्रसादी निवृत्ती दाखला ज्ञानसेव सर चोजली. तर ते अशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरुमुखेची सेवा होती ती श्रवण करणं गरजेचं आहे, असं श्री गुरु दत्तात्रय सांगत राहतात. म्हणून ते आपल्या आईला सुद्धा उपदेश करतात. गुरु भेटीने मार्ग सापडतो, त्या मार्गाने गुरुच्या म्हणण्याप्रमाणे आपण ईश्वराचे चिंतन केले तर गुरु ज्या स्थितीला आहे त्या स्थितीला आपण सुद्धा जाऊ शकतो. कारण आपला गुरु जर आपल्याला खूप श्रेष्ठ वाटला, सुरुवात कशी आपली, आपण स्वार्थाने आलेलो आहे, बरोबर आहे, आपल्याकडे ज्ञान नाही, काहीच नाही, हे की मग आपण त्याच्या पायाशी का होतो? तर त्याच्याकडे असलेलं ज्ञान आपल्याला मिळावा आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण गुरुच्या सेवेमध्ये सतत तळमळत राहतो. आणि त्या गुरुला आपली तळमळ जेव्हा कळते तेव्हा तो आपल्या समान आपल्या शिष्याला बनवतो. आणि जेव्हा तो आपल्या शिष्याला यात बनवतो तेव्हा ते बनवत असताना गुरुने चूक करू नये किंवा शिष्याची चूक असेल तर त्याला अशा स्थितीला नेऊ नये. नाहीतर काही गुरु शिष्य झालेले आहे, पाहिले मी, ऐकले, तर नाही गुरु तर काय मी त्याला जड, त्याला काय वाटलं? ज्ञानाने वैराग्य शिकवणे नाही. जर ज्ञान नसेल तर वैराग्य परिधान करणारा उलट सुलट बोलणारच आहे. म्हणून ज्ञान पूर्ण पाहिजे आणि तळमळ गुरु आणि शिष्याची असायला पाहिजे. या भगवंताच्या सानिध्यात राहून भक्ती म्हणून भावे करा तर मनुष्य जन्माचं परमात्मा आपलासा करता येतो. आपण वाचा असल्याने आपले म्हणणे देवास सांगू शकतो. दुःख जरी झालं तर आपण आपल्या कुटुंबाला सांगू. केस लागली, लग्नात गेलो, ते म्हणले काय झालं, आपण वाचावे वाचाय आपण म्हणून मला ठेस लागला, खाली पाहून चालता आले का, म्हणजे तुम्हाला ठेस लागली, दुःख झालं आणि समोरच्याला सांगितलं देवाला खाली पाहून चालतंय का जनावरांनी चालवतो, तर काय प्रेम आहे का? मग भगवंताकडे जसं ते म्हणले, काय म्हणले, 6 विकार काढा शरीरातले, काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, हे काढा, आहे की नाही, शुद्ध भाव होईल, भक्ती मिळेल. त्याच पद्धतीने श्री गुरु दत्तात्रयाने 6 गुण सांगितले. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्रेमेंद्रिय आणि 6वी इंद्रिय ज्ञानाची. आणि असे जर 6 गुण तुमच्या अंगी बांधले तर तुम्ही आणि तुमच्या गुरुमध्ये फरक काहीच होणार नाही. पण ते बांधण्यासाठी तुम्हाला गुरुमुखे बोध उपदेश घेण्याची गरज आहे. आणि तो गुरु कसा असायला पाहिजे तर हे तुमच्यापर्यंत सहज मिळतो. म्हणून भगवंत आराधना ही फार मोठी शक्ती आहे. या शक्तीने भगवंत आपला करून चालणार नाही. जन्मजन्मीचे भक्तीचे नाते जोडावे. पण भगवंत भक्ती करताना बऱ्याच मनुष्यास माहीत नसल्याने, मग माहीत नसल्याने कुठून बोध उपदेश घ्यावा त्याच्याबद्दल तुम्हाला परत मी मागच्या वेळेकडे जातो आणि ते सांगतो. हे लक्षात ठेवा.
आता चांगला विचार करा. ज्यांच्या मस्तकावर आज आपले आई वडील आहे त्यांनी आई वडिलांची सेवा करा. हाच खरा परमेश्वर आहे, ज्याला तुम्ही पाहू शकता. ज्यांनी पाहिला नाही, ज्याला पाहून सुद्धा दिसत नाही, कळत नाही, त्यांच्यासाठी हा उपदेश. दयेचा सागर, आई दयेचा सागर. आई दयेचा सागर आहे. आई दयेचा सागर आहे, पण आई दयेचा सागरच आहे असे कोणास समजले? कोणाला समजलं? आई बाप आपले दयेचे सागर आहे, आई वडीलच हे देव आहे, असं किती लोकांना समजलं? बरं, हा तर ज्यांना ज्यांना आईची समजली तरी सुद्धा कलियुगात त्या मनुष्य जीवास मोक्ष मिळेल. पण आपणा जन्मास घालणारे आपले आई वडील सर्वप्रथम आपले गुरु, आपले आई वडील आहे. तो असं फिरून फिरून तकून तकून गुरु भेटत नाही. आणि तुम्ही सगळे लोक हा बाबा झाला, तो बाबा झाला, तो बाबा झाला असे अनेक ठिकाणी फिरले आणि त्याच्याकडे ते ज्ञान नाही. मग त्याच्याकडे हे ज्ञान असायसाठी त्याची परीक्षा आपल्याला घ्यायची आहे. पण आपण त्याच्या या भगव्या वस्त्रातल्या गोष्टीला घेतो. मग त्याच्याकडे आपण जाताना काय करावं? त्याला ज्ञान आहे की नाही हे पहिलं बघा. तर आपण तिथं गेलो, आपल्याला आनंद झाला. म्हणून सर्वप्रथम काय करा? त्याला फक्त आपण कोणत्या गावावरून आलो, आपलं काय नाव आहे एवढंच सांगा.